लिस्टमध्ये त्यांचं आपल्याला त्यांच्यासाठी का कृतज्ञता आहोत, हे जे तुम्ही लिहायला सांगितलेलं, त्यापैकी थोड्याच जणांचे म्हणजे एक एक दोघं जणांचेच लिहू शकतो. तर 3 व्यक्तींचं नव्हतं सांगितलेलं. 3 व्यक्तींचं आपल्याला आज करायचंय. तो आजचा अभ्यास आहे. तो फक्त अच्छा काल आजचा आपण का वाचला? तो काल हां, वाचण्याचं कारण हे की आपल्याजवळ 3 फोटो रेडी ठेवायचे होते आपल्याला. आदल्या दिवशी ओके. कळलं आपल्याला अभ्यास उद्या काय करायचं तर आपण तयार राहतो ना, त्यासाठी सांगितलं होतं. काही हरकत नाही, तुम्ही आज करा. आज म्हणजे आज रात्रीपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत केव्हाही ही हां, असाइनमेंट करू शकता. तर आज आपण नक्की, नक्की. एक्झॅक्टली बघणार आहोत, शिकणार आहोत की हा अभ्यास नेमका कसा करायचा आहे आणि का करायचा आहे. मॅम अजून एक हां. तो जो जादुई दगड आहे, हं. तो मी माझ्या जवळ तर घेऊन झोपलेलो. पण दिवसभरात तो माझ्या कुठे ठेवायचा आहे? म्हणजे माझ्या जवळच ठेवायचा आहे किंवा माझ्या दप्तरात किंवा कसं काही? हं. रात्री झोपताना जर का बेडपाशी जागा असेल म्हणजे एखादं टेबल असेल किंवा असं ठेवण्यासाठी जागा असेल तर तिथे ठेवू शकता. अदरवाईज तुम्ही उशाच्या खाली ठेवू शकता. रात्रभर उशाच्या खाली ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर तो पुन्हा जवळपास कुठेतरी ठेवून द्या की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल रात्री झोपायच्या वेळेला. याचं कारण हेच आहे की रात्री झोपताना आपण विसरू नये म्हणून तो बेडच्या जवळ ठेवायचा आहे. बाकी असं काही कारण नाही आहे की याच जागी असायला हवा वगैरे. तुम्ही बेडच्या जवळ आणि कुठेही ठेवू शकता. हां. आणि जर का जागा दिवसभरात काय नसेल करायचं? दिवसभरात काही नाही, घरीच ठेवायचा आहे तो आपल्याला. घेऊन कॅरी करायचा नाही. कॅरी केला तरी ती पॉझिटिव्हिटीच राहणार आहे तुमच्याबरोबर. पण मिसप्लेस होण्याची शक्यता वगैरे असते त्यामुळे कॅरी करायचा नाही आहे. घरीच ठेवायचा. ओके, ओके. ठीक आहे. हां. येस. राहुल परदेशी जी ॲज नॉट अटेंडेड सेकंड डे सो कान गेट द स्टोन ड्यू टू नेटवर्क इश्यू. ओके. सी जर का तुम्हाला लेक्चर अटेंड करता करता आलं नाही, जमलं नाही तर तुम्ही एक काम करायचं आहे. मी त्या दिवशीचं शेअरिंग यूट्यूबवरचा व्हिडिओ देते आहे. तुम्ही न मिस करता तो अटेंड करायचा आहे. कारण काय होतं, ही आपली 28 दिवसांची ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आहे. एकही दिवस खंड न पडता करायला हवा. जर तुम्ही ब्रेक केलात तर तुम्हाला 3 दिवस मागे जायचं आहे. हे मी पहिल्या दिवशीच सांगितलेलं होतं की एक दिवस जर का तुमचा मिस झाला तर तुम्हाला 3 दिवस मागे जावं लागतं. तेवढी पॉवर कमी होते. ही जादूची पॉवर कमी होते, शक्ती कमी होते. त्यामुळे असं मिस करू नका. ठीक आहे. पहिले 2 दिवस होते, जादूचा दगड होता तो तुम्ही आज रात्रीपासून सुद्धा करू शकता. पण नातेसंबंध मात्र तुम्हाला आजच करायला लागणार. आज म्हणजे मी ज्यावेळेला आज बोलते, आज आपलं सेशन असतं रात्री उशिरा. त्यामुळे सेशन संपल्यानंतर उद्या संध्याकाळी सेशन सुरू होण्यापर्यंतचा वेळ हा तुमच्याकडे असतो. त्या वेळामध्ये तुम्हाला ही कृती करायची. ओके. Thank you, Shreya. Yes. Yeah, she has sent me a personal message. Okay. Yes. Anything else? Any sharing? Any doubt? ओके. MIS पार्टिसिपंट्सना मला एक रिक्वेस्ट आहे की आपण सेशन एक कंडक्ट करणार आहोत तुमच्या डाऊट्ससाठीचं, ज्यामध्ये तुमचे ड्रीम्स पण इन्क्लूड असणार आहेत आणि डेली तुम्ही जे ब्लेसिंग्स लिहिता आहात ते सुद्धा असणार आहेत. तर आपण डिसाईड करूया. मी तुम्हाला पर्सनल मेसेज करते सर्वांना आणि किंवा एक ग्रुप फॉर्म करूया आणि त्याप्रमाणे आपण मीटिंग शेड्यूल करूया. ओके. अजून एक MISबद्दल मला सांगायचं आहे की MIS करण्यामागचं कारण की तुम्हाला असं वाटत असेल किंवा काही जण त्या कारणामुळे कदाचित ग्रुप सोडून गेलेले असावेत. पण ही कंपल्सरी नाही आहे MIS. पण तुमची स्वप्न लिहिणं इतकं गरजेचं आहे आणि ते योग्य वेनी, योग्य पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. एखादा शब्द जरी चुकीचा गेला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे मी एका एक्झाम्पलच्या थ्रू सांगते. की सपोज तुम्हाला जावई हवा आहे. एखादी व्यक्ती आहे की त्याला मुलीचं लग्न करायचं आहे आणि चांगला जावई मिळावा असं वाटतंय. तर
मला चांगला जावई मिळू दे, हे एवढं लिहिल्याने होत नाही. स्पेसिफिक व्हायचे तुम्हाला. डिटेलिंग अतिशय इम्पॉर्टंट आहे. डिटेल, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये लिहायच्या आहेत. जावई कसा हवा आहे? चांगला हवा म्हणजे काय? चांगला हवा म्हणजे व्यसन नसलेला हवा, दिसायला चांगला हवा, स्मार्ट हवा, गोरा हवा, का सगळ्यांना रिस्पेक्ट देणारा हवा, हे तुम्हाला डिटेल लिहायलाच हवं आहे. कारण जर का एखादी अशी मुलगी आहे की जी एकदम तिची पर्सनॅलिटी टॉम बॉईश अशी आहे आणि एकदम डॅशिंग आहे, की जिचे लायकिंगसुद्धा असे आहेत, कराटे शिकलेली आहे आणि तिच्या आवडीनिवडी पण अशा आहेत की जी कायमच मित्रांमध्ये तिची उठबस वगैरे असते अशी आहे, आणि तुम्ही जावई चांगला हवा आणि तो कुठल्या फील्डमधला हवा हे दिलेलं नसेल, तर तो जावई असा मिळू शकतो की जो देवदेव करणारा आहे किंवा अतिशय धार्मिक वृत्तीचा आहे, पण त्याला हे असं पब, पार्ट्या अशा गोष्टी आवडत नाही आहेत, असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही कॉन्ट्राडिक्टरी असं काही मिळू नये यासाठी ही गोष्ट करायची आहे. काही दिवसांपूर्वी अजून मी एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं की ज्यावेळेला आपण म्हणतो की मला परदेशात जायचं आहे, हे जर का तुमचं स्वप्न असेल तर नेमकं कुठल्या देशामध्ये जायचं आहे? नाहीतर काही दिवसांनी अशी सिच्युएशन येऊन उभी ठाकेल तुमच्यासमोर की तुम्ही श्रीलंकेमध्ये जाऊन उभे राहिलेला असाल आणि तुम्ही म्हणाल, अरे मला तर फॉरेनला जायचं होतं पण श्रीलंकेत नव्हतं यायचं. मग यासाठी तुम्हाला स्पेसिफिक लिहायला पाहिजे. जर एखादा आजार तुम्हाला नको आहे, की मला कोरोना नको व्हायला असं तुम्ही लिहिलं तर नाही. युनिव्हर्सला नाही हा शब्द कळत नाही. आजाराचं नावसुद्धा त्यामध्ये नको आहे. हे काही अशा कंडिशन्स आहेत की ज्याच्यामुळे आपले ड्रीम्स चुकीचे लिहिले जातात. सो MIS पार्टिसिपंट्सचं लेक्चर एक घेणार आहेच मी. बाकी जर कुणाला अजून इंटरेस्ट असेल दे कॅन जॉईन युजिंग द लिंक गिवन. येस कल्पेशजी बोला. मॅम, जेव्हा आपण डिटेल्स काय लिहितो, म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत, त्या आपण ड्रीम्स आहेत, जेव्हा आपण लिहितो इन डिटेल्स, तर त्यांना आदेश द्यायचा आहे की मला ह्या दिवसापर्यंत किंवा ह्या वर्षापर्यंत असं लिहायचं आहे का? हां, यालाच इंटिग्रिटी असं म्हणतात. की तुम्ही ज्यावेळेला एखादी स्पेसिफिक डेट लिहिता किंवा मंथ लिहिता किंवा इयर लिहिता, त्यावेळेला तुम्ही तेवढे पर्टिक्युलर आहात का तुमच्या लाईफमध्ये? तुम्ही वेळेचं जे बाउंड्री आखताय, युनिव्हर्सला सांगताय की मला या वेळेपर्यंत पाहिजे, पण तुम्ही वेळेला किती रिस्पेक्ट करताय, वेळेचा किती आदर करताय? जर का मी त्या दिवशीसुद्धा एक एक्झाम्पल दिलेलं होतं की ज्यावेळेला तुम्ही एखाद्याला 5 वाजता भेटायची वेळ ठरवता आणि तुम्ही त्याच्याकडे पोहोचता, चला मित्रच आहे, जाऊ दे, जाऊ उशिरा, थोडं उशीर झाला तर काय बिघडतंय, झालं 5:30 पावणे 6ला पोहोचताय तुम्ही, याचा अर्थ तुम्ही वेळेची कदर करत नाही आहात. मग युनिव्हर्ससुद्धा तुमची कदर करणार नाही. त्यामुळे आत्ता त्या इंटिग्रिटीमध्ये पडू नका, त्या टाईम बाउंड्रीजमध्ये जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की जर का त्या दिवसापर्यंत तुमचं ड्रीम कंप्लीट झालं नाही, तर तुमची ही जी कंटिन्युटी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. तुम्हाला कुठेतरी मनात असं येऊ शकतं की नाही, इट कांट हॅपन, हे घडू शकत नाही, माझं ड्रीम नाही झालं, म्हणजे एकदम आपण हताश होतो त्या दिवशी झालं नाही तर. त्यामुळे आत्ता टाईम लिमिट देऊ नका युनिव्हर्सला, फक्त लिहित राहा तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते. येस, एनी अदर डाऊट? मानसीजी बोला. हां, मग मॅम आपण युनिव्हर्सला जर डेट सांगितली नाही किंवा महिना, वर्ष काही सांगितलं नाही, मग ते कसं फक्त ते लिहिलंय एवढंच राहणार ना, पण ते केव्हाही पूर्ण होणार. मग आपल्याला आपल्या म्हणण्यानुसार आपल्या वेळेच्या वेळेस कसं होणार ते पूर्ण? म्हणूनच डेट लिमिट द्यायचीच नाही आपल्याला. मग आपण ते ती भविष्यात खूप सारा वेळ लागेल ना. हो, जर वेळ आपल्याला वाटत लागणार असेल की आहे. यावर्षी, मग आपल्याला वाटत असेल हे काम यावर्षीच व्हायला पाहिजे, तर मग तुम्हाला ते तुम्हाला युनिव्हर्सला मस्त तेवढं. वाटतंय, बरोबर आहे, तुम्हाला वाटतंय मस्त, पण कसं आहे, जर का तुम्हाला पैशांबद्दल एखादं ड्रीम आहे आणि तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळावेत असं वाटतंय, तुमचं वय सांगू शकाल मला? म्हणजे साधारण. 43. ओके. तर 43. या 43 वर्षामध्ये कधी तुम्ही कंप्लेंट केली आहे पैशांच्या बाबतीत? हां.
किती वेळा केली असेल? जेव्हा जेव्हा जर वाटलं असेल त्यावेळेस केली तरी असेल. तरी नंबर सांगू शकता? तसा नंबर म्हणजे 100 वेळा, म्हणजे 1000 वेळा, या 43 वर्षांमध्ये 100 वेळा केली असेल, 500 वेळा केली असेल? हो, केली असेल की. 500 वेळा कन्सिडर करूया आपण. 1000 पण नको, 500 कन्सिडर करूया. मग 500 वेळा एक कंप्लेंट म्हणजे 10 ब्लेसिंग्ज असतात. मग जर का तुमच्या 500 कंप्लेंट आहेत, तर आजपर्यंत 500 गुणिले 10, 5000 ब्लेसिंग्ज लिहून झाल्या तुमच्या? नाही. नाही. म्हणूनच तुम्हाला सुद्धा तेवढा पेशन्स ठेवायला पाहिजे. तुम्ही कंटिन्युअस सारखी अपेक्षा न ठेवता कंटिन्युअस तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहित राहा, तुमचे ब्लेसिंग्ज लिहित राहा. तुम्ही आता 2च दिवस झालेत सुरू करून, आणि लगेच अशी अपेक्षा करणं की या दिवसापर्यंत माझी गरज आहे म्हणून मला मिळायलाच पाहिजे असं नाही. पण हे मी खात्रीने सांगू शकते की जी गोष्ट 10 वर्षानंतर मिळणार होती, तर ती आत्ता तुम्ही या मॅजिक बुकमध्ये आल्यामुळे, अर्थात 10 वर्ष तर लागणार नाही आहेत, त्याच्या निम्मे नक्कीच लागतील. किंवा जर का तुमची तेवढी पॉवर झाली, तुम्ही तेवढं ग्रॅटिट्यूड रोजच्या रोज करायला लागलात, तर 5 वर्ष काय 1 वर्षात होऊन जाईल. आणि मॅम ते जे आपण काल दगड घेतला होता, त्याला दुसऱ्याने कोणी हात लावला तर चालेल का? हो, हात लावला तर तसं काहीच नाहीये. म्हणजे ते असं काही काय म्हणतात ते जंतर मंतर जादूटोणा वगैरे टाईप तसं काही नाहीये की त्याला दुसऱ्याचा हात लावायला नाही पाहिजे वगैरे. तो आपला नाही मॅजिक नाही. दगड आहे, हम्म. काही हरकत नाही. फक्त दुसऱ्या कुणाला तो वापरू द्यायचा नाहीये. हात लागला तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त तो तुमचा, तुम्हीच तो ज्या वेळेला तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करता त्यावेळेला तुमच्याच हातात असला पाहिजे. आणि जर दुसरा कुणाला पण इंटरेस्ट असेल तर त्यांनी दुसरा दगड वापरायचा. बोला. पण तो दिवसभर असं कोणी घेतला हातात किंवा त्याच्याबद्दल माहिती विचारली तर आपण सहज सांगायचं त्याच्याबद्दल का ते कॉन्फिडेन्शियल ठेवायचं? येस, जर का तुम्हाला वाटतंय की ही व्यक्ती विश्वास ठेवू शकते, तर तुम्ही सांगा, डेफिनेटली सांगा त्यांना. पण जर का नाही, ती व्यक्ती तुम्ही ओळखता, त्या व्यक्तीला परिचित व्यक्ती आहे आणि ती अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही असं वाटत असेल, तर उगीच तुमच्यामध्ये तुमच्या नॉलेजची व्हॅल्यू नको कमी व्हायला, तुमच्यामध्ये ती निगेटिव्हिटी शिरायला नको, यासाठी काही वेळ मारून देऊ शकता तुम्ही. हा. पण असं नाही ना की ते तिथं दगड ते ऐकते आणि मग परत त्याच्याबद्दल त्याला स्वतःला तिथं निगेटिव्हिटी तयार झाली की हे माझ्यासाठी ब्लेसिंग करते पण समोरला सांगताना काहीच त्याची व्हॅल्यू सांगत नाही, असं तिथं ते सिच्युएशन तयार होते का? नाही, असं काही होत नाही. ओके, थँक्यू. येस, एनिथिंग एल्स? मॅम मी बोला. मॅम आता जरी मी आता थोडे काही पॉइंट म्हणजे मी ड्रीम्स लिहिलेले माझे ते इंटिग्रिटी लिहिलेले, म्हणजे मी आदेश दिलेला की मला ह्या दिवसापर्यंत म्हणजे ह्या वर्षापर्यंत मला काही गोष्टी मिळाव्या. आता मला त्यात चेंजेस करायचे, तर मी ते कसे कराव्यात? म्हणजे मी कधीही केलेलं चालतील का मी ज्या टायमाला लिहिलेलं त्या टायमाला मी लिहिलेलं सॅटिस्फाईंग? नाही, हे तुमचे ड्रीम्स आहेत. तुम्हाला हव्या त्या वेळेला तुम्ही एडिट करू शकता. तुम्हाला हवं ते ड्रीम तुम्ही खोडून टाकू शकता, हवं ते ड्रीम तुम्ही परत ॲड करू शकता, असं काही नाही आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की ड्रीम्स लिहिताना पेजेसवरती वेगवेगळ्या पेजेसवरती वेगवेगळ्या एरियामधले लिहित जा, जेणेकरून थोडी जागा राहिली. समजा एखाद्या पेजवरती तुम्ही हेल्थबद्दल लिहिलं आहे ड्रीम, त्या पेजमधला अर्धा एरिया जर का ब्लँक असेल तर तो अर्धा सोडून द्या. नवीन पेजवरती मनीबद्दल लिहा. हे कशासाठी? तर पुढे मागे जाऊन आपल्याला असं वाटू शकतं की मला आत्ता याची गरज आहे, मला हे ड्रीम ॲड करायचं आहे. तुम्ही ड्रीम कंटिन्युअस लिहित राहायचं आहे, म्हणजे ॲड करत जायचं आहे आणि तसेच तुमचे कंप्लीट होतील त्याप्रमाणे टिक पण करत जायचं आहे, कट करत जायचं आहे. असं काही स्पेसिफिक नाही आहे. पण आपण पहिल्या दिवशी डे 0ला का सांगितलं होतं की डे 1 पासून लगेचच तुमची ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस सुरू व्हावी आणि तुमचे ड्रीम्स कंप्लीट होण्याच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू व्हावी यासाठी. इज इट क्लिअर? मॅडम एक डाऊट होता, ड्रीम लिहिताना म्हणजे त्याच्यात नाही हा शब्द वापरायचाच नाही ना? नाही हा शब्द वापरायचा नाही, पण नाही हा एकच शब्द नाही आहे.
असे खूप सारे शब्द असतात की त्याच्यातनं निगेटिव्ह अर्थ प्रतीत होतो, आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आपल्याला. ओके मॅडम. येस. ओके, सो लेट अस बिगिन टुडेज चॅप्टर. हू विल बी रीडिंग? एनी रीडर? टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट 3रा दिवस, जादुई नातेसंबंध. कोणी वाचायला तयार आहे? कोणी नसेल तर मी वाचल. Yes. Okay, Mansiji, you can start. Okay, before that, see on the left hand side there is one picture. एक इमेज आहे. काय इमेज आहे? काही सांगू शकता? कशाबद्दल आहे? काही दिसतंय? डायनिंग टेबल आहे, त्याच्यावर बुक आहे, पॉट मध्ये काही फ्रुट्स किंवा काय आहे. एक पुस्तक आहे, ओके. त्यात काहीतरी असे म्हणजे आठवणी आहेत. आठवणींमध्ये काही एक मुलगा आहे आणि काही फॅमिली मेंबर्स आहेत, काही म्हणजे एक कपलचा फोटो दिसतोय आणि मला असं वाटतं त्यांनी काहीतरी त्यांच्या आठवणी लिहिल्या असतील, असं ते पुस्तक असावं. ओके. येस, इथे लेफ्ट साईडच्या फोटोमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण ज्यामधून जादूची कांडी फिरवली की कशी चमचमणारी जादू बाहेर पडते असं दिसतंय, तसे तिथे फोटो ठेवलेले आहेत आणि त्या फोटोंमधून ही जादू बाहेर पडते. याचाच अर्थ आपला जो आजचा लेसन आहे नातेसंबंध, तर जादुई पद्धतीने रिलेशनशिप्स कसे सुंदर बनवायचे याविषयीचा हा लेसन आहे. येस, मानसीजी प्लीज स्टार्ट. 3रा दिवस, जादुई नातेसंबंध. कल्पना करा की या पृथ्वीवर तुम्ही फक्त एकटेच आहात. असे जर असतं तर तुम्हाला काहीही करायची इच्छा राहिली नसती. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखादं चित्र काढलं आणि ते बघायला कोणीही नसेल तर ते चित्र काढण्यात काय अर्थ आहे? चांगली संगीत रचना केली पण ती जर ऐकायला कोणी नसेल तर? एखाद्या गोष्टीचा शोध लावला पण त्याचा वापर करायला कोणी नसेल तर त्याचा काय उपयोग? तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचे कारणच उरणार नाही, कारण कोठेही गेलात तर तुम्ही जिथे आधी होता तशीच परिस्थिती असणार. तुमच्याशिवाय तिथं कोणीच नसणार. तुम्हाला जीवनात आनंद, मजा काहीच राहणार नाही. येस, तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की या पृथ्वीवर तुम्ही एकटेच आहात. कोणीच नाही आहे आजूबाजूला, तुमचे नातेवाईक नाही, कोणी नाही, फक्त तुम्ही एकटे आहात. मग विचार करा, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यामध्ये काही पॉईंट असता? काही अर्थ राहिला असता? नाही. कुठली गोष्ट उत्साहाने करावी अशी वाटली असती? नाही. आपल्याला असं म्हणतात की मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, कारण सुख असो किंवा दुःख असो त्याला शेअर करायला आवडतं आणि शेअर केल्यानंतर त्याचं दुःख असतं ते कमी होतं असं म्हणतात, किंवा सुख असतं तर ते सुख किंवा आनंद मिळालेला असतो ते सेलिब्रेशन करायला काहीतरी अर्थ राहतो ज्यावेळेला आपली माणसं आपल्या आजूबाजूला असतात शेअर करण्यासाठी त्यावेळेला. त्यामुळे ही जर का कल्पना आपण केली की आपण एकटेच आहोत पृथ्वीवरती, तर आपल्याला खरोखरच आयुष्य म्हणजे एक रटाळ असं आयुष्य राहिलं असतं. प्लीज वाचा. इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतात, अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात. म्हणूनच दुसऱ्या कशापेक्षाही नातेसंबंध तुमच्या जीवनावर अधिक परिणाम करतात. तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुमच्या सध्याच्या आयुष्यातील नातेसंबंध किती परिणामकारक असेल हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तसेच जादूने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे.
येस. तुम्ही तुमच्या आयुष्यात डोकावून बघा आणि तुमचे नातेवाईक, जवळचे, दूरचे, हे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत त्याचा विचार करा. आणि जर का एखाद्याशी काही क्लॅशेस झालेले असतील, तर आपलं मन रोजच्या जीवनामध्ये जे काही रोजचं जीवन आहे, ऑफिसमध्ये जातो आपण, घरातली कामं करतो, त्यामध्ये आपलं मन किती लागतं हा विचार करा. त्यामुळे नातेसंबंध म्हणजे सगळ्यात खूप मोठा आपल्या आयुष्यावर परिणाम करणारी गोष्ट असे मानले जातात. प्लीज वाचा. हा आपल्या गतकाळात आपल्या रो- लेफ्ट साईडला गतकाळातील. हा एक मिनिट गतकाळातील थोर विवेकी सुज्ञ माणसांच्या शहाणपणातून आणि संशोधनातून दिसत आले आहे आणि त्याला विज्ञानानंही पुष्टी दिली आहे ते असे की जे कृतज्ञतेचे आचरण करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळीकीचे सलोख्याचे असतात. कुटुंबांशी, मित्रांशी त्यांची जास्त जवळीक असते आणि इतर लोकांचंही त्यांच्याबद्दल अनुकूल मत असतं. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासताना दिसून आली आहे. ती अशी की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेल्या विचाररूपातील किंवा शब्दरूपातील एका तक्रारीमागे त्या नातेसंबंधाची भरभराट होण्याची, तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदाने असावी लागतात. या 10 वरदानांपैकी जर काही वरदानं त्यामध्ये कमी असतील तर ते नातेसंबंध बिघडण्याची आणि जर ते नातेसंबंध वैवाहिक असेल तर त्याचा शेवट घटस्फोटात होण्याची शक्यता असते. येस. कृतज्ञ नाही, एक मिनिट. सो ज्यांचे नातेसंबंध जे लोक कृतज्ञतेचं आचरण करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळकीचे असतात. कृतज्ञतेचा वापर करणं हे आपण आत्ता शिकतोय, पण अजाणतेपणी का होईना आपण काही वेळेला थँकफुल असतो एखाद्या व्यक्तीबद्दल. खरोखरच ती व्यक्ती चांगली आहे, त्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलत असतो, तर अजाणतेपणी का होईना पण आपण त्याच्याबद्दल थँकफुल असतो आणि त्याचा परिणाम असा होतो की ते नातं तुमचं अतिशय जवळकीचं राहतं, उत्तम राहतं, त्या व्यक्तीबरोबरचे तुमचे रिलेशन्स चांगले राहतात. त्याचप्रमाणे विचार रूपातील किंवा शब्द रूपातील एका तक्रारीमागे ते नातं दृढ होण्यासाठी 10 वरदानं असावी. याचा अर्थ असा की जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी कंप्लेंट करत असाल, ती वैचारिक असू शकते की मनातल्या मनात आपण एखाद्या व्यक्तीविषयी राग व्यक्त करत असतो, मनातल्या मनात आपलं चालू असतं की कसला खडूस आहे, किती मूर्ख आहे, ह्याला साधं कळत नाही का, काय व्यक्ती आहे, असं ज्या वेळेला आपण बोलत असतो मनामध्ये म्हणजेच विचाररूपी, त्यावेळेला आपण 10 पायऱ्या खाली उतरत असतो, खाली येत असतो. दुर्डीत. मॅडम म्यूट ठेवा स्वतःला. हा हा त्यामुळे जर का तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्याशी नातं तुमचं चांगलं व्हावं तर तुम्हाला 10 वरदानं त्या व्यक्तीविषयी लिहायला लागतात. जर शब्दरूपामधली एखादी कंप्लेंट असेल, एखाद्या नवरा बायकोमध्ये काही क्लॅशेस असतील आणि समजा जर का ती व्यक्ती ती लेडीज तिच्या आईपाशी तक्रार करते की माझा नवरा असा त्रास देतो, मला नीट बोलत नाही, वेळ देत नाही, तो असाच करतो तसाच करतो, माझ्या इच्छा पूर्ण करत नाही, मला कुठे फिरायला नेत नाही. या तक्रारी जेवढ्या ती करेल तेवढं त्या नात्यामध्ये वितुष्टता येण्याची शक्यता अजून वाढते. शक्यता वाढते म्हणण्यापेक्षा ती वाढतेच वाढते, वितुष्टता येतेच येते आणि त्याचा परिणाम शेवटी घटस्फोटात होण्याची शक्यता असते. एकतर अशी तक्रार करून तुमचं नातं सुधारणार आहे का? नाही ना. मग त्याऐवजी असं बोला, आईला फोन केला असेल त्या स्त्रीनी तर तिने असं बोलायला पाहिजे, खोटं का असे ना पण तिने असं बोलायला पाहिजे, नाही माझे मिस्टर खूप प्रेमळ आहेत, माझ्यावर खूप प्रेम करतात, मला भरपूर वेळ देतात, काल आम्ही इकडे फिरायला गेलो होतो, काल त्यांनी येताना माझ्यासाठी गजरा आणला, त्यांनी येताना माझ्यासाठी फूल आणलं, मग आम्ही बाहेर गेलो, मग आम्ही हे खाल्लं. जेवढं तुम्ही भले खोटं असू देत पण तुमच्या शब्दांमधून तुमच्या तोंडामधून चांगले शब्द बाहेर पडू द्या, त्याने त्या नात्याची परिणती उत्तम अशा नात्यामध्ये होण्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे नातं दृढ होण्यासाठी
शब्द आणि विचार यांच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायचे. येस मानसीजी. येस प्लीज अनम्यूट. हं. हां, हां. कृतज्ञतेमुळे नातेसंबंध दृढ होतात. जसजशी कोणत्याही नातेसंबंधात तुम्ही कृतज्ञता वाढवता, तसतशी जादू होऊन त्या नातेसंबंधातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आनंद आणि चांगल्या गोष्टी मिळत राहतात. कृतज्ञतेमुळे तुमच्या केवळ नातेसंबंधात बदल होत नाही, तर ती तुम्हालाही बदलवते. आत्ता तुमचा स्वभाव कसाही असो, कृतज्ञतेमुळे तुमच्या सहनशीलता, समजूतदारपणा आणि दयाळूपणा इतका वाढतो, की तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. पूर्वी कधीतरी नातेसंबंधाचा त्रास तुम्हाला जाणवत असेल, त्याविषयी संताप आला असेल किंवा तुमच्या काही तक्रारी असतील, तर त्या नाहीशा होतील. कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखरच कृतज्ञता वाटते, तेव्हा तिच्यात काही बदल करावा असे तुम्हाला वाटत नाही. तुम्ही तिच्यामधल्या गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात इतके गर्क असता, की तिच्याविषयी तुम्ही टीका करत नाही, तक्रार करत नाही किंवा दोषही देत नाही किंवा खरं तर तिच्याविषयी तक्रार करावी असं तुम्हाला तिच्यात काही दिसतच नाही. येस. आता तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. रोज ब्लेसिंग्स लिहित आहात. त्याच पद्धतीने त्या दिवसाचे लेसन करत गेलात तर हळूहळू तुमच्या स्वभावामध्ये इतका फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल, की पूर्वी इतका राग मला येत नाही किंवा पटकन मी रिॲक्ट व्हायचो तसं आता होत नाही. किंवा एखादी व्यक्ती ज्या वेळेला निगेटिव्ह लाईनमध्ये जाऊन बोलते, जसं आपण सुरुवातीला फिलिंग चार्ट शेअर केलेला होता, त्यामध्ये निगेटिव्ह लाईन काय आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की त्या पिक्चरमध्ये एक बरोबर मधोमध्ये एक लाईन काढलेली आहे आणि त्या लाईनच्या वरती जे फिलिंग्ज आहेत ते सगळे पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर करतो आणि खालचे फिलिंग्स ते निगेटिव्ह. मग ज्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, जेलसी आहे, त्याच्यानंतर भीती आहे, हे सगळे निगेटिव्ह फिलिंग्ज आहेत. पण आत्ता तुम्ही ज्या वेळेला हा अभ्यास करायला सुरुवात करता त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमच्या स्वभावामध्ये झालेले चेंजेस तुम्हाला लक्षात यायला लागतात आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीविषयी जर का तुम्ही कृतज्ञ असाल तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी दिसणारच नाही. प्लीज वाचा. आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळील खजिन्याची जाणीव असते, हेच क्षण आपण खऱ्या अर्थाने जगतो असं आपल्याला म्हणता येईल. थॉर्नटन वाइल्डर 1897-1973 लेखक आणि नाटककार. येस. आपल्या जवळील खजिना म्हणजे काय तर हे आपल्या हातात आहे. ज्या वेळेला आपण निगेटिव्ह लाईनमध्ये जातो त्यावेळेला पटकन एका क्लिकमध्ये आपण आपला मूड शिफ्ट करायला शिकायला पाहिजे आणि तो आपण करू शकतो. कारण तो खजिना देवाने ती दैवी देणगी आहे मनुष्य प्राण्याला दिलेली, की आपण आपले मूड पटकन काय म्हणता येईल की एका मूडमधून आपण दुसऱ्या मूडमध्ये जाऊ शकतो. पण याच्यासाठी मेहनतीची गरज आहे. काय मेहनत करावी लागेल तुम्हाला? ज्यावेळेला एखादा राग आलेला आहे, असा क्षण आहे, अतिशय राग आलेला आहे, त्यावेळेला पटकन जाऊन आपल्याला जे आवडतं ते गाणी लावा, गाणं म्हणायला सुरुवात करा आणि त्या मूडमध्ये जा. ऑटोमॅटिकली त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण जाणार आहोत. विचारांची फ्रिक्वेन्सी याच्याबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत पुढच्या पॅराग्राफमध्ये. वाचा. शब्द हे खूप शक्तिशाली असतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करता, तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यालाच इजा करून घेता. परिणाम होणार तो तुमच्या आयुष्यावर. आकर्षणाच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल जो विचार करता, बोलता, तो तुम्हालाही लागू पडतो. म्हणूनच जगातील थोर मनाच्या लोकांनी, गुरूंनी आपल्याला कृतज्ञ राहायला सांगितलं आहे. कारण त्यांना माहित होतं की तुम्हाला जर आयुष्यात आणखी मिळावं असं वाटत असेल, तुमच्या आयुष्यात
जादूनं वाढ व्हावी असं वाटत असेल, तर इतर व्यक्ती आहेत तशा तुम्ही त्यांना स्वीकारायला हव्या. तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं, की "तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो." तर तुम्हाला कसं वाटेल? येस, शब्द हे खूप शक्तिशाली असतात, हे काल आपण बघितलेलंच आहे. पण नुसते शब्द नाही, ज्यावेळेला आपण शब्द बोलत असतो त्यावेळेला या शब्दांमधून तरंग बाहेर पडत असतात. तरंग म्हणजेच फ्रिक्वेन्सी, आणि ही फ्रिक्वेन्सीची भाषाच युनिवर्सला कळते. युनिवर्सला फक्त शब्दांची भाषा कळत नाही, तर आपल्या भावना म्हणजेच भावनांमधनं उठणारे तरंग ते युनिवर्सपर्यंत पोहोचत असतात. तुम्ही पाहिलं असेल की एखादं संगीत, एखादं म्युझिक जे असतं तर ते सुद्धा तरंगांवरतीच असतं. त्या म्युझिकची लँग्वेजसुद्धा, जी कोड लँग्वेज असते ती सुद्धा तरंगावरतीच असते. जर तुम्ही तो कागद बघितला असेल ज्याच्यामध्ये त्या म्युझिकचे काय म्हणता येईल त्याला, मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण ते गाणं जे असतं ते लिहिलेलं असतं त्यांच्या सांकेतिक, जो काही कोड आहे त्यामध्ये, तर त्यामध्ये सुद्धा तरंग असतात. आणि तुम्ही विचार करा, एखादं छान असं एनर्जी देणारं असं सॉन्ग ऐकलं की आपल्याला पण मस्त वाटायला लागतं, खरंच उठून नाचावं असं वाटायला लागतं. ते जर का एखादं सॅड सॉन्ग ऐकलं की अगदी देवदास वगैरे अशा टाईपचं गाणं ऐकलं की आपल्याला पण कुठल्या तरी अशा व्यक्तीची आठवण यायला लागते की जी खरी तर अस्तित्वात पण नसते, किंवा उगीचच सॅड वाटायला लागतं, उगीचच दुःखी वाटायला लागतं. तेच एकदम 26 जानेवारी आला, 15 ऑगस्ट आला, पेट्रिऑटिक सॉन्ग ऐकलं की खरंच देशभक्ती अशी उफाळून येते आपल्या मनामध्ये, बरोबर ना? तर हे कशामुळे? कारण हे फ्रिक्वेन्सीमुळे. त्या गाण्याचे बोल असे गायलेले असतात, त्यांच्यामध्ये इतकी फ्रिक्वेन्सी असते, स्ट्रॉंग फ्रिक्वेन्सी असते की ती आपल्या मनापर्यंत भिडते, आपल्या मनाला टच करते, म्हणून आपल्यामध्ये सुद्धा त्या इमोशन्स जाग्या होतात. मग हे जसं गाण्यामध्ये आहे तसं शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये सुद्धा ही फ्रिक्वेन्सी असते. जर का एखादी व्यक्ती आहे, तुमच्या घरी आली आहे एखादी व्यक्ती, आणि अचानकपणे आली, आणि ती व्यक्ती, तुम्हाला वाटत नव्हतं की त्या व्यक्तीने घरी यावं, पण आता स्वागत तर करायलाच पाहिजे, गेस्ट आलेले आहेत म्हटलं स्वागत करायलाच पाहिजे. आपण तोंड देखलं म्हणता, अरे वा वा, मस्त, बरं झालं तुम्ही आलात, खरंच खूप छान वाटलं, खरंच खूप दिवसांनी भेट झाली आपली, मस्त वाटलं, असं आपण म्हणतोय. पण मनामध्ये काय विचार चालू आहेत? मूर्ख व्यक्ती कशाला आली इथे, आत्ताच तडफडायचं होतं माझ्या घरामध्ये, आता मला बाहेर जायचं होतं. हे जर का विचार तुमच्या डोक्यात असतील तर तुम्ही भले शब्द काही बोला, पण ते विचारांची तरंग पोहोचणार आहेत युनिवर्सपर्यंत. आणि युनिवर्स आकर्षणाच्या नियमानुसार चालतो, समानला आकर्षित करते. हा जो नियम आहे युनिवर्सचा, त्याप्रमाणे आपल्याला तेच मिळतं जे आपण देतोय. जर का तुम्ही दुसऱ्याला जेलसी देत असाल, हेट्रेड देत असाल, तर तुम्हाला सुद्धा तेच मिळणार आहे. म्हणून थोर लोकांनी हेच सांगितलंय की आपण कृतज्ञ राहावं. बरं, तुम्हाला आता असं वाटलं की कुठेतरी मनामध्ये अशी भावना आलेली आहे, जे आत्ता एक्झाम्पल दिलं की व्यक्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे, तिथे कुठेतरी मनात आली आहे भावना, आणि पण तुम्ही प्रयत्नपूर्वक काय करताय, त्या व्यक्तीला मिठी मारली तुम्ही, आणि स्वतःला जसं बोलायला लागलात की नाही, काय का असेना, तू तो मेरा यार है, अरे असू देत, काही का असेना, तू कसा का असेना, पण तू तर माझा जीव लगेस, आपण इतक्या वर्षांपासून एकत्र आहोत. याचा अर्थ तुम्ही पटकन तुमच्या मूडला शिफ्ट करताय. जो मूड, जे विचार तुमच्यावर हावी होत होते त्यांना तुम्ही बाजूला टाकताय आणि चांगले विचार आणताय तुमच्या मनामध्ये. मग काय होणार आहे? अर्थात युनिवर्सला हेच हवं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह करताय, तुमच्याकडे पॉझिटिव्ह विचार आलेले आहेत, मग तुम्हाला सुद्धा तो तेच देणार आहे. जे चांगले विचार आहेत तेच तुम्हाला परत मिळणार आहे. तुम्ही विचार करा, जर ज्या वेळेला एखादी व्यक्ती तुम्हाला म्हणते की तू जशी आहेस तशी मला आवडतेस, तसा मला आवडतोस, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? ज्यावेळेला दुसरं कोणी तुम्हाला बदलायचा प्रयत्न करत नाही त्यावेळेला. बऱ्याचदा असं होतं की एखादं मॅरिड कपल आहे, लग्न होण्याच्या आधी ती व्यक्ती मनाला भावलेली असते, काय का असे ना, दिसायला चांगली नाही आहे, कपडे घालण्याचा सेन्स नाही आहे, जाऊ दे, पण ती व्यक्ती माझ्या आईवडिलांचा रिस्पेक्ट करते आहे, त्यांना नमस्कार करते आहे, त्यामुळे माझ्या मनात अगदी भरलेली आहे. लग्नानंतर काही वर्ष जातात, काही पिरियड असा जातो, आणि त्याच्यानंतर दिसायला लागतात तिच्यातले दोष. हिला ड्रेस कसा घालावा याची पण अक्कल नाही आहे, हिला कसं वागावं चार चौघांमध्ये हे पण कळत नाही, हिला व्यवस्थित राहता येत नाही, ही सुंदर नाही, अशा निगेटिव्ह गोष्टी दिसायला लागतात. आणि त्या जेवढ्या गोष्टी त्या दिसतात आपल्याला, तेवढंच तुमचं रिलेशन अजून खराब होत राहतं.
त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपल्याला चांगलं बोलायचं आहे. ती व्यक्ती काही बदललेली नसते, पण तुमचा नजरिया जो म्हणतो, दृष्टिकोन बदललेला असतो. येस, प्लीज कंटिन्यू. लोक जसे आहेत तसे स्वीकारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आजची जादूची कृती आहे. आता सध्या जरी तुमचे नातेसंबंध चांगले असले तरी या कृतीच्या आचरणामुळे ते जास्त उदात्त होतील आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असे काहीतरी तुम्हाला सापडत गेलं तर तर कृतज्ञता किती विलक्षण जादू करील ते तुम्ही पाहाल. यामुळे तुमचे नातेसंबंध तुम्ही विचारही केला नसेल इतके बळकट, परिपूर्ण आणि तुम्हाला समृद्ध करणारे होतील. तुम्हाला कृतज्ञता वाचा वाचा. तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा अगदी तुमच्या जवळच्या 3 नातेसंबंधाची निवड करा. कदाचित तुम्ही तुमची पत्नी, तुमचा मुलगा आणि तुमचे वडील यांची किंवा तुमचा बॉयफ्रेंड, तुमचा व्यावसायिक भागीदार आणि तुमची बहीण यांची निवड कराल किंवा तुम्ही तुमचा सगळ्यात चांगला मित्र तुमची आजी, उदाहरण लेफ्ट साईडला तुमची आजी, हां. तुमची आजी आणि तुमचे काका यांची निवड कराल. तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 नात्यांची निवड करा. मात्र त्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो, छायाचित्र तुमच्याकडे हवा. हे छायाचित्र त्या व्यक्तीचं एकट्याचं किंवा तुम्हा दोघांचं एकत्र असावं. येस. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळच्या नात्यांमधील 3 व्यक्ती निवडायचे. त्या 3 व्यक्तींचे फोटो तुमच्याकडे असले पाहिजेत. पण एक लक्षात घ्यायचं आहे, त्या फोटोमध्ये एक तर त्याचा एकट्याचा फोटो असेल किंवा तुम्ही स्वतः त्या व्यक्तीबरोबर फोटोमध्ये असाल. पण अजून कुठली व्यक्ती त्या फोटोमध्ये नको आहे. फक्त तुम्ही तुमचा त्यांच्याबरोबर फोटो किंवा ती व्यक्ती एकटी असा तो फोटो असायला हवा. पुढे वाचा. एकदा का तुम्ही 3 व्यक्तींची निवड केली आणि त्यांची छायाचित्र तुमच्याजवळ ठेवली की तुम्ही जादूसाठी तयार झालात. तुम्ही शांत बसा आणि या प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला अत्यंत कृतज्ञ वाटतं त्याचा विचार करा. या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात? त्यांचे सगळ्यात चांगले गुण कोणते आहेत? तुम्हाला त्यांच्या सहनशीलतेबद्दल, ऐकून घेण्याच्या क्षमतेबद्दल, बुद्धिमत्ता, ताकद, चांगली निर्णय क्षमता, शहाणपण, हसणं, विनोद, समजवण्याची कुवत, डोळे, स्मितहास्य किंवा सहृदयता यांच्याबद्दल कृतज्ञता वाटू शकते. त्यांच्याबरोबर काही गोष्टी करताना तुम्हाला आनंद वाटतो, मजा वाटते म्हणूनही तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते. किंवा जी व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली, तुम्हाला आधार दिला, ही प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते तेव्हाही त्यांच्याविषयी कृतज्ञता तुमच्या मनातून दाटून येते. येस. आज तुम्हाला काय करायचं आहे, ज्या 3 व्यक्तींना तुम्ही निवडलेलं आहे त्या व्यक्तींच्या कोणत्या गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटतं त्याचा विचार करायचा आहे. मग कृतज्ञ वाटण्यासाठी त्या व्यक्तीने तुमच्यासाठी काही केलेलं असलंच पाहिजे असं नाही आहे. मग त्या व्यक्तीची आउटर पर्सनॅलिटी आणि इनर पर्सनॅलिटी या दोन्ही गोष्टींचा विचार करा. आउटर पर्सनॅलिटी म्हणजे ती व्यक्ती दिसायला कशी आहे ते तुम्हाला असू शकतं, आवडलेलं असू शकतं. तिचे डोळे आवडलेले असू शकतात, तिची बोलण्याची पद्धत, तिचा कॉन्फिडन्स आवडलेला असू शकतो, काहीही. किंवा ती व्यक्ती तुमचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असेल, ती हुशार असेल, तिची हुशारी तुम्हाला आवडत असेल, किंवा कधी काळी तिने तुम्हाला मदत केली असेल, काही गोष्टींसाठी चांगला सल्ला दिला असेल, अशी कुठली गोष्ट असू शकते. तो तुम्ही विचार करायचा आहे त्या व्यक्तीबद्दल आणि तो विचार केल्यानंतर पुढची स्टेप प्लीज वाचा. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते यावर थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांचे फोटो तुमच्या समोर ठेवा. पेन आणि वही घ्या.
किंवा संगणकाजवळ बसा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते त्या आठवा. 5 गोष्टींची यादी करताना व्यक्तीच्या फोटोकडे बघा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या वाक्याने करा. त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्यानंतर तुम्हाला कृतज्ञ का वाटते ते लिहा. आ- Yes. आभारी एक मिनिट. 3 व्यक्ती तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत. 3ही व्यक्तीविषयी एकदम विचार करायचा नाही आहे. एका व्यक्तीला आधी एका व्यक्तीचा विचार करायचा आहे. त्या व्यक्तीच्या कुठल्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते त्या आठवायच्या आणि त्या 5 गोष्टींची यादी करताना त्या व्यक्तीच्या फोटोकडे नजर जायला पाहिजे. वाक्याची सुरुवात कशी करायची आहे? आभारी आहे, व्यक्तीचे नाव आणि कशाबद्दल कृतज्ञता वाटते. या पुस्तकामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला तसंच फॉलो करायचं आहे. मनाने काहीच नाही करायचं. उदाहरण दिलेलं आहे, आभारी आहे सागर, मला तू नेहमी हसवतोस त्याबद्दल. किंवा आभारी आहे आई, महाविद्यालयीन जीवनात तू मला आधार दिल्याबद्दल. जेव्हा तुम्ही 3ही व्यक्तींसाठीची यादी लिहून पूर्ण करता तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या आणि ते नेहमी तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा. नेहमी म्हणजे उद्याची ही ॲक्टिव्हिटी आहे तर उद्या दिवसभर तुम्हाला ते फोटो समोर ठेवायचे आहेत किंवा तुम्ही ऑफिसला जाणार असाल तर ते जवळ बाळगायचे आहेत आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तो फोटो खिशातून काढायचा आहे किंवा मोबाईलमध्ये असेल तर तो मोबाईलमधून काढायचा आहे आणि काय म्हणायचं आहे त्या फोटोकडे बघत? आभारी आहे आणि त्या व्यक्तीचं नाव. जसं की आभारी आहेस केतकी. येस, प्लीज वाचा. हा एक मिनिट हं. आभारी आहे केतकी. हा खूप फेंट दिसतंय मला. हां मी वाचते, नो प्रॉब्लेम. कामानिमित्त जर तुम्ही फिरत असाल तर हे फोटो तुमच्या बॅगमध्ये किंवा खिशात घेऊन जा आणि दिवसातून 3 वेळा तरी त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि मग वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तिचे नाव घेऊन आभार माना. मी इथे सांगते की सुरुवातीला माझ्याकडून सुद्धा असं व्हायचं की मी विसरून जायचे. कामाच्या गडबडीमध्ये, ऑफिसच्या कामामध्ये विसरून जायचे. मग रात्री कधीतरी आठवण मग एकदाच व्हायचं. तर तसं नाही करायचं आहे आपल्याला. आपण जाणीवपूर्वक ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला 3 वेळा हे फोटो वेगवेगळ्या वेळांना एकाच वेळेला 3दा काढून नाही करायचे. तर समजा उद्या सकाळी तुम्ही फोटो काढला, बघितला, तिला ग्रॅटिट्यूड दिलं, थँक्यू म्हटलात. पुन्हा दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा. आता तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये जादूच्या नातेसंबंधात रूपांतर करण्यासाठी कृतज्ञतेची जादुई शक्ती कशी वापरायची हे माहीत झालं आहे. आता जर ही आश्चर्यकारक अशी कृती तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उदात्त बनवण्यासाठी आवश्यक वाटत असेल तर तो या पुस्तकाच्या गरजेचा भाग नसताना देखील प्रत्येक दिवशी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला हवं असल्यास एकाच नातेसंबंधासाठी अनेक वेळा तुम्ही ही कृती करू शकता. तुमच्या नातेसंबंधांमध्ये चांगल्या गोष्टींबाबत जितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल तितक्या जलद गतीने तुमच्या जीवनातील प्रत्येक नातेसंबंधात विस्मयकारक बदल घडून येईल. येस, आता वापरायची कशी ही शक्ती हे तुम्हाला कळलेलं आहे. पण या पुस्तकामध्ये कसं दिलेलं आहे, प्रत्येक दिवसाचा एक अभ्यास आहे. पण तरीसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की नाही, मला माझं नातं चांगलं करायचं आहे, उद्या भले माझा आरोग्याविषयीचा धडा आहे, आरोग्याविषयीचा लेसन आहे, पण मला नातं चांगलं करायचं त्यामुळे मी आजसुद्धा हा अभ्यास करणार, तर चालेल. पण त्यासाठी उद्या तुम्हाला उद्याची ॲक्टिव्हिटी करायची आधी आणि मग नातेसंबंधांसाठीचा जो काही प्रयत्न करायचा आहे तो करायचा आहे. एखादा पर्टिक्युलर नातं खराब झालेलं असेल किंवा खराब होण्याच्या मार्गावर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ही कृती वापरू शकता. आणि हे अनुभव आहेत की कित्येक वर्ष दूर असणारी व्यक्ती, जवळची व्यक्ती, भले तो नवरा असेल, बायको असेल, पण ते एकमेकांच्या जवळ आलेले आहेत केवळ आणि केवळ या अभ्यासामुळे. तसे एक्झाम्पल्स विचार केला तर खूप सारे आहेत देण्यासारखे, पण वेळेच्या ह्याच्यामुळे मी सांगू शकत नाही आत्ता. ओके, सो जादूची कृती क्रमांक 3 पुन्हा एकदा आपण रिवाईज करायचं आहे सगळे स्टेप्स. जादूचे नातेसंबंध. 1. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा.
ही स्टेप दर वेळेला प्रत्येक लेसनमध्ये दिलेली आहे. ही स्टेप म्हणजे आपला लेसन 1 आहे. याला इतकं महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळे 27-28 लेसनमध्ये परत 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 प्रत्येक वेळेला त्यांनी या कृतीची आठवण करून दिलेली आहे. नंबर 2, तुमच्या अगदी जवळच्या नातेसंबंधातील 3 नात्यांची निवड करा आणि त्या प्रत्येकाचा फोटो मिळवा. 3, फोटो तुमच्या समोर ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञ वाटतं ते तुमच्या वहीत लिहा किंवा संगणकावर नोंदवा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या शब्दाने करा. त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि तुम्ही विशेष करून कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहा. आज तुमच्याबरोबर हे 3 फोटो बाळगा आणि तुम्हाला ते नेहमी दिसतील अशा ठिकाणी ठेवा. त्या छायाचित्रांकडे किमान 3 वेळा बघा आणि त्या व्यक्तीच्या फोटोतील चेहऱ्याबरोबर बोला. जादूचे शब्द आभारी आहे असे म्हणून तिचे आभार माना आणि तिचे नाव घ्या. उदाहरणार्थ, आभारी आहे केतकी. झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. येस, थँक्यू मानसीजी, खूप छान वाचलत. सो काही डाऊट्स आहेत आजच्या लेसनबद्दल? काही कळलेलं नाही आहे? क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. येस, पंकजजी. ओके, लेट मी अनम्यूट यू. येस, बोला पंकजजी. दीप्ती मॅडम, पहिले पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू आजच्या सेशनसाठी. परत दिलीप बोरस्ते सरांचं आणि मॅडमचं थँक्यू. त्यांनी मला तुमच्यासोबत जॉईन केलंय त्याबद्दल. आणि आज मी सकाळीच 3 फोटो म्हणजे माझ्या आई वडिलांचा आणि मुलीचा माझ्या कामाच्या ठिकाणी समोर ठेवलेला होता. काही निमित्ताने मी ती ऍक्टिव्हिटी आजच समजून करायला पण घेतली, पण ते लिहिता नाही आलं. पण एवढं मात्र खरं आहे की इतके दिवस ते फोटो माझ्या समोर नव्हते, पण आज ते माझ्या समोर जरी तरी मला काम करताना अचानक तिथे लक्ष जातं फोटोंवर, तरी एवढा आनंद होतो. तर उद्या बरोबर तुम्ही म्हणता तसं जेव्हा मी हे सर्व लिहेल त्यांच्याबद्दल, तर मला अजून चांगलं वाटेल. काय लिहिलं जाणार आहे, कसं लिहिलं जाणार आहे ते आता मला माहित नाही हो, पण आज नुसतं त्यांचा फोटो पाहून, जरी प्रत्यक्षात बघतो आपण त्यांना किंवा बघत नसू, पण तो फोटो बघून जो आनंद मिळतो आणि उद्या अजून लिहिल्यावर नक्कीच अजून चांगली पॉझिटिव्हिटी मिळेल यात काही खात्री म्हणजे शंका नाही. येस, डेफिनेटली. येस, गुड. अजून कुणाला डाऊट आहे? ओके, कल्पेशजी, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तुमचा हात रेज केलेला दिसतोय. ओके, बोलून झालं की तुम्ही तुमचा हात खाली घेतलात तरी चालेल. लोअर हँडचं ऑप्शन आहे. येस, ओके, लेट मी अनम्यूट. येस, मॅम, हां बोला. आधीच मी थँक्यू सो मच. ऍक्च्युली आता जसं मी हे सेशन अटेंड करत होतो, आता म्हणजे लाईव्ह आहे, म्हणजे मी सेशन अटेंड करतोय आणि माझ्या घरात पण म्हणजे अशी व्यक्ती आली जी मला नजरेसमोरही नकोय अशी व्यक्ती आली. आणि ज्या टायमाला आली त्या टायमाला मला ते डोक्यातच तसं म्हणजे फिरायचं होतं की माझं कॉन्सन्ट्रेशन मी एकतर म्हणजे मी हे झालं हटलं आपल्या सेशनवर आणि मला तिथे लक्षच नव्हतं लागत, म्हणजे एवढं भयानक आहे. पण त्या टायमाला तुम्ही जे स्टार्ट केलं की तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात, तो जो पॅराग्राफ आला ज्या टायमाला मी एक्झिट केलं या सेशन मधून, म्हणजे बॅक ऑफ द माइंड मी एक्झिट झालो, त्याच डबल
स्पीडने मी परत त्या सेशनमध्ये एंट्री केली. प्लस मी ते जे काय घडलं ते पण विसरून गेलो. आणि मला वाटतं खरंच जे तुम्ही बोललात म्हणजे जे एक्सप्लेन केलात खरंच आहे. म्हणजे जसं मी लगेच पॉझिटिव्ह झालो. ते खरंच इम्पॅक्ट होतं. म्हणजे तिथे ग्रेट. मी म्हणजे बॅक ऑफ द माइंड निगेटिव्ह मध्ये काही विचार करत होतो त्यांच्याबद्दल मला नकोच आहे डोळ्यासमोर व्यक्ती. पण जसं तुम्ही बोललात की पॉझिटिव्ह वेनी जर तुम्ही विचार केलात आणि तुम्ही जर आपल्या पॉझिटिव्हिटी सोडलात बाहेर तसंच आपल्याला रिटर्नही मिळणार. जर तुम्ही निगेटिव्ह सोडलं तर निगेटिव्ह मिळेल. तसंच होत येस. होतं. ऍक्च्युअली होत होतं तसं. ते नकोय नकोय म्हणून सुद्धा तरी ते जास्त अजून भरत होतं. म्हणजे जास्त अजून ते विचार येत होते. पण पॉझिटिव्ह बोलल्यामुळे, पॉझिटिव्ह राहिल्यामुळे, पॉझिटिव्ह जसं तुम्ही म्हणालात, की अरे काहीतरी असं ऐक, जे तुला इंटरेस्टेड आहे, तू ज्या गोष्टीमध्ये. येस. आता सध्या तरी माझा इंटरेस्ट याच गोष्टीमध्ये आहे, की हा वाईट काय आहे आणि मला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि अनुभवाच्या आहेत. येस, नक्की. तेच झालं. तुम्ही लगेच इम्प्लिमेंट केलं हे अतिशय उत्तम झालं. लगेच तुम्हाला ताजा अनुभवसुद्धा मिळाला. छान. सो आपल्यामध्ये आहे ही पॉवर की आपण एका मूडमधून दुसऱ्या मूडमध्ये लगेच स्वतःला शिफ्ट करू शकतो. त्यामुळे हे आपल्या हातात आहे. ओके. अजून कोणाला काही शेअरिंग, डाऊट्स? येस, अजून कोणाला काही बोलायचं आहे? ओके, कल्पेशजी तुम्हाला बोलायचं आहे अजून. हां, बोला. आणि दीपक सर होते ना का पंकज सर होते? पंकज सर होतात. ते होते ते. हं. हां. ते जे बोलले खरंच म्हणजे खरंच बोलले ते. ऍक्च्युली ज्या टायमाला मी म्हणजे माझ्या आई-वडिलांचा फोटो जसा समोर ठेवला आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल होती, ती बघून मला अक्षरशः म्हणजे 2 मिनिटासाठी का असेना तर पाणी डोळ्यात दाटून आलं, की यार खरंच मी यांच्याबद्दल लिहेल की नाही आधी शंका होती. आणि काय लिहू आणि काय नाही असं सुचतं, की म्हणजे हे तर असे आहेत, की ज्यांच्याशी आपण सर्व गोष्टी शेअर करू शकतो आणि सर्व गोष्टी बोलू शकतो. पण कधी यांच्याबद्दल आपण काही लिहिलं नाही. म्हणजे फक्त एवढंच होतं, की लहानपणी बाबा आईबद्दल काय ऐसे लिया, हं, हं. फादरबद्दल ऐसे लिया. एवढंच जमलेलं तेवढं ऐसे लिहिणं काही कठीण नव्हतं काय. पण आज त्या दिवशी म्हणजे एक 23 वर्षानंतर परत त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे एक वेगळं काय आहे. म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे. म्हणजे येस. ते तर लहानपण होतं, पण हे तर आज मला सर्व गोष्टी समजतात, मॅच्युरिटी लेव्हलला आहे. आणि जेव्हा आपल्या गोष्टी कळतात, की आपण पण एका स्टेजवर अशा स्टेजवर आहोत, की आपल्या वडील त्या स्टेजमधून गेले, तर आपण त्यांच्या फिलिंग्स समजू शकतो आणि प्लस त्यांच्याबद्दल काय बोलू, काय नाही बोलू म्हणजे सुचत नाही आणि समजत नाही. म्हणजे असं डोळ्यात पाणी भरून येतं. हो, हे आज आपण जेव्हा जाणीवपूर्वक करतोय त्यावेळेला आपल्या लक्षात येतंय. पण इतके वर्ष आपण त्यांना गृहीत धरलेलं असतं. म्हणजे ते आपल्यासाठी करत असतात त्याबद्दल आपण त्यांना गृहीत धरलेलं असतं, की नाही ते करतात, त्यांची जबाबदारी आहे. पण ज्यावेळेला हे आपण प्रयत्नपूर्वक करायला लागतो त्यावेळेला कळतं, की किती किती गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी आपल्यासाठी. येस, गुड. नाईस शेअरिंग. व्हेरी गुड. येस, कल्पेशजी, यू आर इन्स्पायरिंग every one of us every day. Thank you so much. Yes, anyone else? मानसीजी, बोला मानसीजी. मॅम तुम्ही म्हणाला एखाद्या व्यक्तीबद्दल राग आहे आणि त्या व्यक्तीबद्दल जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगत असता त्यावेळेस असं सांगा की तो चांगलाच आहे. ठीक आहे, आपण तसं सांगितलं पुढच्याला. पण मग मनातलं मन मोकळं कधी होणार? जे मनात दाटूनच राहणार की ती सध्या तरी नीट वागत नाही, तरी पण पुढच्याला आपण तो चांगला आहे म्हणून सांगतो. पण मनाच्या कोपऱ्यात अजून आहे ना की तो खराबच वागतोय, तरी पण आपण सांगताना सगळ्याला चांगलं सांगतोय. मग हे मन मोकळं कुठं होणार आपलं? येस, अगदी बरोबर आहे. पूर्वीपासून हे आपल्या डोक्यामध्ये कोणी घातलंय माहिती नाही, की
हे असं अशा गोष्टी बोलून दाखवल्या की मन मोकळं होतं वगैरे, पण ॲक्च्युली तसं काही नसतं. ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करता त्यावेळेला तुमचं मन निर्मळ होणार आहे, मोकळं होणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने मोकळं होणार आहे की समोरच्या व्यक्तीविषयी कुठल्याच प्रकारचा मळब राहणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही हा विचार करू नका की कुणाशी शेअर केल्यामुळे माझं मन मोकळं होतं आहे. नाही, ते गॉसिपिंग टाईपच झालं आहे की मी सतत त्या व्यक्तीविषयी बोलतो आहे आणि परत परत तीच सिच्युएशन माझ्यासमोर येते. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोलता, भावना तर इतक्या तीव्र असतात हे लक्षात ठेवा. प्रचंड भावनांचा परिणाम प्रचंड तीव्र असतो. ज्या वेळेला मी एखाद्या व्यक्तीला म्हणते, अरे मूर्खा, तुला एवढी साधी अक्कल नाही, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला, त्यावेळेला विचार करा की माझ्या भावना बदललेल्या आहेत आणि ज्यांनी ऐकल्या आहेत हे वाक्य त्याच्या पण भावना बदललेल्या आहेत. पण हेच जर का मी म्हटले, सो स्वीट, माय डिअर, माय डार्लिंग, यू आर सो नाईस, थँक्यू, असं मी म्हटलं, तर त्यावेळेला त्याच्या भावना त्याच्या मनामध्ये काय येत असेल आणि माझ्या पण मनामधल्या भावना काय असतील, हा विचार तुम्ही करा. आणि त्याप्रमाणे कृतज्ञच राहायचं आहे आपल्याला सतत, हे लक्षात ठेवा. त्रास होणार आहे, कारण आपण आत्ताशी सुरुवात केलेली आहे, चालायला शिकलो आहे, आपल्याला पळायचं आहे, धावायचं आहे, खूप काही शिकायचं आहे. त्यामुळे असं समजू नका हा पहिला महिना आहे, तुम्हाला असं वाटेल की माझं लगेच 28 दिवसानंतर ड्रास्टिक चेंज व्हायला पाहिजे. होतो काही जणांच्या आयुष्यात, काही जणांना वेळ पण लागू शकतो, हे लक्षात घ्या. मॅम, मग त्यावेळेस मनात आलेला राग कसा कंट्रोल करायचा? राग, हा बरोबर, त्या व्यक्तीविषयी वाईट आल्यात ना गोष्टी, लगेच त्या व्यक्तीविषयी चांगलं बोलायला सुरुवात करा. समजा मी एक एक्झाम्पल देते, मी समजा बोललेली आहे की वाय व्यक्तीबद्दल मी एक्स व्यक्तीबद्दल मी वाय व्यक्तीला सांगते की एक्स इतकी खडूस आहे, आणि मग आपल्या लक्षात येतं अरे आपल्याला तर कृतज्ञ व्हायचं आहे. मग आपण काय करायचं? नाही, पण ॲक्च्युली ना ती मला मदत पण करते, खूपदा तिने मला मदत पण केलेली आहे, खूपदा ती मला माझ्यासाठी धावून आलेली आहे, माझ्या गरजेच्या वेळेला मला आर्थिक मदत केलेली आहे, किंवा माझं बऱ्याच वेळेला ऐकून घेत असते. असं स्वतःचं मन डायरेक्ट एका मूडमधनं दुसऱ्या मूडमध्ये जायला पाहिजे. हे प्रयत्नपूर्वक जमणार आहे तुम्हाला, कारण आता अशी स्टेज असते की आत्ता तुम्ही हे जे शिकताय ना, तर तुम्हाला पदोपदी जाणवत राहतं अरे मी चुकीचं करतोय, कुठेतरी मनात राहतं. ज्या वेळेला तुम्ही गॉसिपिंग करायला लागता, काहीतरी निगेटिव्ह बोलायला लागता, तेव्हा लक्षात येतं की अरे नाही, मला हे नाही करायचं आहे, पण मी तोंडातनं तसे शब्द निघतायत माझ्या आणि मला ते कंट्रोल करायचे. मग असं वाक्य आपण बदलायचे. बोला. आज असंच झालं, मी निगेटिव्ह बोलत होते एका व्यक्तीबद्दल. ते बोलत असताना मला जाणवत होतं की मी परत 10 गोष्टींकडे मागे चाललीये, पण इतका राग होता की तो मला बाहेरही काढायचा होता, आणि ते बाहेर काढताना मी बोलत गेले. ठीक आहे, इट्स ओके, सुरुवात आहे तुमची. पण एक लक्षात घ्या, जर का एक कंप्लेंट एका व्यक्तीविषयी केली तर त्याच्याबद्दल 10 ब्लेसिंग्स तुम्हाला लिहायचे किंवा 10 म्हणून दाखवायचे. लक्षात घ्या, एक कंप्लेंट 10 ब्लेसिंग्स. कुठली एक कंप्लेंट केली की 10 ब्लेसिंग्स म्हणायच्याच आहेत. मग 10 काही म्हणा, पण तिचे डोळे किती छान आहेत ना, ती किती सुंदर आहे ना, ती बोलते किती छान, किंवा काही म्हणा, पण चांगलं बोला की तुमच्या भावनासुद्धा बदलायला पाहिजे. येस, तुम्ही जेवढा राग व्यक्त कराल ना, तुमच्या रागावरून मी सांगते की राग व्यक्त करता त्यावेळेला ती जी भावना आलेली असते मनामध्ये, युनिव्हर्सपर्यंत ती पोहोचते आणि युनिव्हर्स तुम्हाला परत परत त्याच सिच्युएशनमध्ये आणतो की तुम्हाला राग येईल. मग तुम्हाला चालणार आहे का तुमचा BP वाढवून तुमच्या आरोग्यावर परिणाम केलेला? नाही. मॅम, आजच्या सेशनची मला PDF पाहिजे, कारण ते कसं लिहायचं, काय लिहायचं ते उद्यासाठी. हां, मी इमेज पाठवते. उद्या सकाळीच पाठवून देईन. सकाळी लवकर पाठवते. थँक्यू. ओके. येस, आय होप ऑल डाऊट्स आर क्लिअर नाऊ. आपण जो उद्याचा लेसन वाचत असतो ना, उद्याची कृती, ते यासाठी की काही वेळेला आपल्याला तयारी करायला लागते. त्यामुळे लगेच घाईघाई करू नका. जर तुम्हाला कळलं नसेल, लक्षात आलं नसेल, तर यूट्यूबचं जे शेअर केलेले असते लिंक, ती परत एकदा पहा, परत एकदा ऐका, त्याच्यातनं रिवाईज होतं आहे. कारण एकदा वाचून कळण्यासारखं हे पुस्तक नाही आहे. 1000 वेळा वाचलं तरी. या पुस्तकाचं नावच आहे द सिक्रेट मॅजिक. सिक्रेट दडलेलं आहे प्रत्येक शब्दामध्ये आणि त्याच्यातनं जादू बाहेर पडतीये, हे लक्षात घ्या. ओके, थँक्यू ऑल. सो सी यू टुमारो.
टिल देन बाय, गुड नाईट.